लातूर पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी सक्षम उमेदवार देणार आमदार रमेश अप्पा कराड। केंद्रात आणि राज्यात भाजपाच्या नेतृत्वातील शासन सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करत असून ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही। रेणापूर नगरपंचायतीसह पंचायत समितीवर पुन्हा भाजपाचा झेंडा फडकणार हे सूर्यप्रकाशाइतके सत्य असून यावेळी कुठल्याही परिस्थितीत लातूर पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकलाच पाहिजे, यासाठी सर्वांनी संकल्प करावा। लातूर ग्रामीणमधील काटगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून नाथसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर करत सर्वच जागेवर तोलामोलाचे सक्षम उमेदवार देऊन 13 पैकी 11 जागेंवर भाजपा विजयी होणार असल्याचे भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांनी सांगितले। भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीण मंडळाच्या वतीने येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने भातांगळी जिल्हा परिषद मतदारसंघाचा लातूर तालुक्यातील मौजे बोरी येथे भाजपाच्या विजयाचा संकल्प मेळावा भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वजीद पटेल हे होते। विक्रम काका शिंदे, भागवत सोट, नाथसिंह देशमुख, नवनाथ भोसले यांच्यासह विजयकुमार मलवाडे, सतीश आंबेकर, साहेबराव मुळे, विजय काळे, पांडुरंग बालवाड, प्रताप पाटील, बाबूराव चांबले, सूर्यकांत शेळके, महेंद्र गोडभरले, सूरज शिंदे, शरद दरेकर, महादेव साळुंके, आदिनाथ मुळे यांच्यासह इतर अनेकांची प्रमुख उपस्थिती होती। या मेळाव्यास भातांगळी जिल्हा परिषद मतदारसंघातील गावागावातील भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी काँग्रेसच्या अनेकांनी भाजपात जाहीर प्रवेश केला। आमदार रमेश अप्पा कराड यांचे बोरी गावात आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात, फटाक्याच्या आतिषबाजीने, जेसीबीतून फुले उधळून जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार रमेश अप्पा कराड म्हणाले की स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ देशात आणि राज्यात काँग्रेसनेच सत्ता हस्तगत करून कारभार केला। गेल्या 11 वर्षात परिवर्तन झाले। केंद्रात नरेंद्रजी मोदी आणि राज्यात देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातील शासनाने अनेक कल्याणकारी योजना राबवून गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना देण्याचे काम केले। मात्र काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत गरिबांना गरीबच ठेवण्याचे पाप केले। त्यामुळेच संपूर्ण देशभर काँग्रेसची वाताहत होत असल्याचे सांगून लातूर ग्रामीणमध्ये 15 वर्ष काँग्रेस आमदाराने काय विकास केला, कोणत्या गावाला कुठली योजना केली असा प्रश्न उपस्थित करून गेल्या 4 वर्षात मतदारसंघातील प्रत्येक गावागावात वाडीवस्तीत विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असल्याचे बोलून दाखविले। बोरी येथील मेळाव्यास भाजपाचे सुरेखा पुरी, पद्माकर चिंचोलकर, संजय ठाकूर, अशोक बिराजदार, हनुमंत गव्हाणे, मारुती शिंदे, चंद्रकांत पासमे, राम बंडापल्ले, भैरवनाथ पिसाळ, लक्ष्मण नागिमे, दीपक वांगसकर, रुपेश थोरमोटे, लिंबराज बोळंगे, पुंडलिक बेंबडे, रुपेश काळे, लक्ष्मण मुळे, धनंजय बंडापल्ले, विजय ठाकूर, संजय सावंत, आत्माराम जाधव, सुरेश पाटील, मुकुंद केसरे, बालाजी पांचाळ, आत्माराम शिंदे, यादवराव पाटील, महेश उर्वसे, धीरज सापटे, गणेश बोंबडे, विकास पदरे, राजेंद्र खुर्दळे यांच्यासह बोरी, सलगरा, दगडवाडी, मुशिराबाद, उमरगा, रमजानपूर, भातांगळी, चिकलठाणा, बामणी, भाडगाव, भातखेडा, भडी, ममदापूर यासह भातांगळी जिल्हा परिषद मतदारसंघातील गावागावातील वाडीवस्तीतील भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर।